शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी भेट देत रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली। सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यासाठी 4 दिवसांचा अवधी मागण्यात आला आहे। 15 जून पासून सुरू झालेल्या या आंदोलनाने राज्यव्यापी स्वरूप धारण केले होते। तुपकर यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस बिघाड होत असताना राज्यभरात रास्ता रोको, निदर्शने, महामार्ग रोको, व्यापारी बंद अशा विविध आंदोलनांनी सरकारवरील दबाव वाढवला होता। दरम्यान गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। त्यानंतर उपस्थित शेतकरी आणि समर्थकांच्या आग्रहास्तव रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्यूस स्वीकारत अन्नत्याग आंदोलन स्थगित केले। मात्र हा संघर्ष संपलेला नसल्याचे स्पष्ट करत रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला आहे। येत्या 4 ते 5 दिवसात कर्जमुक्ती, पीक विमा आणि इतर मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर राज्यभर पुन्हा तीव्र आंदोलन उभारले जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं। सलग 5 दिवस अन्नत्याग केल्यामुळे प्रकृती खालवलेल्या तुपकर यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आता सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे। या बातमीबाबत तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी OTT न्यूज मराठीला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आज 5वा दिवस आहे। काल मी त्याच्याशी पूर्ण बोललेलो होतो। 4-5 बोलणं झालं, सकाळपासून बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्या मेटी MLC इलेक्शन आपली निवडणूक होती। त्यानंतर मी रात्री उशिरा रामगडला आलो, थोडासा त्या ठिकाणी आलेलो आहे। त्याला विनंती केली की 5 दिवस आपण पोटाला बसलेला आहात। डॉक्टरांनी पाठी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्या या ठिकाणी आहेत, रेटिंग त्या ठिकाणी कमी होत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि मी म्हणतो होतं की आता इथे प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या, आपण घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण त्याच्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO प्रवीण परदेशी, ज्या समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, प्लॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या मांडूया। ज्या ज्या शक्य आहे करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य निर्णय त्या ठिकाणी करू। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाणे आणि म्हणून म्हणजे देवेंद्रजी आहे ते अतिशय सकारात्मक आहे। आपलं सरकार मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या काही असतील त्या ठिकाणी सकारात्मक आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे। विरोधी प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आणि मोठं संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे। त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे। म्हणून मी आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी त्याच्या ठिकाणी आभार मानतो आणि या आठवड्याभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये शनिवार रविवार आहे येणाऱ्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये कारण अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यातून 10 दिवसापूर्वी काढावं लागेल आपल्याला आणि वेळ काढून आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो। आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं, निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून देता येईल, तुमच्यामध्ये काय कमी आहे, जास्त आहे, सगळ्या बाबतीमध्ये असेल। आपल्या 25-27 मागण्या या ठिकाणी आहेत, मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू। चर्चेला बोलवलं सह्याद्री अतिथीगृहावर प्रदीर्घ काळ आमच्या शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा झाली आणि त्या जमिनीला आपण या ठिकाणी पाणी देणार आहोत। 8 जिल्हे त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये आपला जिल्हा त्या ठिकाणी आहे आणि ते पाणी
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो. आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू. अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ. बैठक होऊन काय मार्ग निघतो. 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही. लढाई जारी राहिली पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे. किंवा या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं. आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल.